जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची गडचिरोली किंवा भंडारा इथं बदली करा। सामाजिक कार्यकर्ते बबनराव मामा सत्कार यांची पालकमंत्री पंकजा मुंडेंकडे मागणी। जालना शहरात रस्त्यात आलेले महावितरणचे पोल आणि मोकाट कुत्र्यांमुळे जालना त्रस्त कर। जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची गडचिरोली किंवा भंडारा इथं बदली करा। सामाजिक कार्यकर्ते बाबूराव मामा सत्कार यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी केली आहे। जालना शहरात महावितरणचे पोल रस्त्यात आल्यानं अनेक अपघात वाढत आहेत। मोकाट कुत्र्यांमुळे जालनेकर त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची गडचिरोली किंवा भंडारा इथं बदली करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबूराव मामा सत्कार यांनी आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे। जालना शहरात नागरिक समस्या आहे, मोकाट कुत्रे आहे, घाणीचे साम्राज्य, याकडे कसं पाहणार? याकडे तर हे सर्व आयुक्त जो आहे आपला हा एकदम फटतूस आहे। काय एखाद्या गावठी शेताच्या नांगरातून आणल्यासारखा नांगर झाली, एकदम त्याच्या शहरावर लक्षच नाही। वास्तविक शहर आपलं हे आता महानगरपालिका झालेली आहे। महानगरपालिकेची कशी व्यवस्था असते, कशी कार्यालय असते, तिथं सुविधा काहीच नाही। आता 3 महिने अगोदर इथं पाण्याच्या टाकीमध्ये नूतन वसाहतला 6 दिवस सडलेला माणूस त्यांनी पाणी पाजलं। अजूनही लोक बिमार आहेत त्याच्यातले काही, त्याच्यावर एकदम दुर्लक्ष आहे। डिवायडर मध्ये माणूस मेला, त्याचंही बघायला तयार नाही, त्याचंही कुणी गुन्हा सुद्धा नोंद करून घेत नाही। याला राजकीय पाठबळ बरंचसं असल्यामुळं मी निवेदन दिलेलं आहे पंकजा मुंडेला, आणि परत मी याचा पाठपुरावा करणार आहे आणि याची जनहित याचिका औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये मी दाखल करणार आहे। आता कुत्रे एक महिना 1.5 महिना अगोदर एक माणूस वारला इथं छोटे का पठाण म्हणून, तो डिवायडरला धडकून। हे जे मांसाचे दुकान आहे हे शहराच्या बाहेर बाजूला कुठेतरी एकांतामध्ये पाहिजे, त्यांना कुठे जागा द्या, त्यांची व्यवस्था करा। तुम्ही कुठेही हे करता, कुत्र्याची संख्या वाढली, रात्रीच्या तर गाडीच्या मागे इतके कुत्रे लागते ते की अपघात होते। आणि हे पोल मध्ये तर बरेचसे अपघात झालेले, पण याची नोंद पुढे होत नाही। याला राजकीय आश्रय खूप मोठा असल्यामुळं इथं त्याची कोणी दखलच घेत नाही। तर असं भ्रष्टाचार अधिकारी याला एक तर गडचिरोली भंडारा तिकडे कुठेतरी पाठवलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे। शहराचा विकास अजिबात झालेला नाहीये। महानगरपालिका म्हणलं नवीन लेकरू झाल्यावर जसं लाड पुरवले जाते, जसे त्याची सुविधा मिळते, तशी सुविधा आपल्या शहराला मिळायला पाहिजे होते, त्याचे अजिबात काही झालेलं नाहीये। त्याचं ते विकासाकडे लक्षच नाहीये। सर भ्रष्टाचारीकडं जिथं तोड्या पाणी होत्यात, तोड्या पाणी करायच्या आणि वरतं जाऊन तोंड दाबायचे अधिकारी, वरच्या अधिकाऱ्याचे। राजकीय आश्रय त्याला भरपूर आहे, तर त्याच्यामुळे त्याची बदली होणं गरजेचं आहे। जनावर तिथं कोंडोडा नसावं, शोकांतिक आहे। एवढं मोठं शहर आहे, कोंडोडे रस्त्याला जनावर बसतात, त्याच्यामुळे बरेचसे अपघात झालेले। त्यामुळे त्याचे बदली होणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्याची रीट याचिका हे लवकरात लवकर मी गोळा करणं चालू आहे, ती हायकोर्टामध्ये मी दाखल करणार आहे। तर याच्यात लोकशाही दिनामध्ये मी 4 तक्रारी दिलेल्या आहे, अजिबात पुढे त्याची दखल घेतली गेली नाहीये। आणि 4 महिन्यापासून इतकं प्रयत्न करूनही कुठंच काही बदल झालेला नाही। त्या टाकीवर ढापे टाकायला पाहिजे होते, ढापे नाहीये। तिथं वॉचमन ऐकलं, एक वॉचमन ठेवलं तिने, पण टाकीवर जायला कुत्रे सडलेले आतमध्ये, माणसाचं तर सडलेलं होतं, तो त्याच्यावर ढापे टाकणं तरी गरजेचं होतं, ढापे टाकले नाही। लोकशाही दिनामध्ये तक्रारी दिल्या, त्याची अजिबात कुठे दखल घेतलेली नाहीये। ते दखल घेणं गरजेचं होतं, नाही घेतले। आणि जालन्यामध्ये त्याचं प्रमोशन इथली इथं कसं काय होतं? मुख्य अधिकाऱ्याचा लागली तो आयुक्त बनतो, हे कारण काय मला त्याचं गूढ अजून कळलेलं नाहीये। कारण प्रमोशनवर जायचं तर बदली होऊन जायला पाहिजे, तो इथली इथं कसं काय प्रमोशनवर आला, हे एक गूढच आहे। आता जनतेनं असे कोणाकडे न्याय मागायचा हे महत्वाचं आहे।